तुम्ही म्हणसाल का रे बुवा हा पोऱ्या कोण असे येडे चाळे करून राहिला. हे पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहावा लागेल. नमस्कार, मी पंकज स्वागत करतो तुमचं माझ्या तिसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर झालं असं की मी आलो होतो माझ्या मोठ्या भावाच्या रूमवरती. मग इथं थोडे येडे चाळे केले आणि निघालो रूमवर. रूमवर जाण्यासाठी गाडीची चाबी घेतली आणि लावली गाडीला आणि आता निघालो आम्ही रूमकडे. आपल्या गाडीची स्पीड हमेशा कमीच असते भाऊ, कारण ते म्हणतात ना, आवरा वेगाला सावरा जीवाला. तसंच काय आपण मानतो. गाडी जोरात चालवून दवाखान्यात गेल्यापेक्षा थोडं लेट झालेलं बरं. म्हणून मित्रांनो, गाडी नेहमी आरामात चालवा, म्हणजे कसं आपण सुखरूप जाऊ शकू. आता आलो आम्ही रूमवर, तयारी केली आणि लगेच निघालो स्टॉपवर जाण्यासाठी. स्टॉपवर येऊन बघतो काय भाऊचे येडे चालू होते. ते जाऊ द्या हो, बाकी भाऊचा डान्स लय भारी होता. या भाऊचं तर आपल्याला काही माहीत नाही, पण आपल्याला हे जरूर माहीत आहे आपले व्ह्यूज भरपूर जातात. आपल्या प्रेमाचे माणसं व्हिडिओ पाहतात पण फॉलो करत नाहीत, म्हणून तेवढं फॉलोचं बटन बी दाबून घेत जा. मग थोडा वेळ भाऊचे कारनामे पाहिले आणि तेवढ्यात आली आपली बस. आता आम्ही जातो कामावर. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.